मेघाज मराठी रेसिपीमध्ये आज आपण विदर्भातले स्पेशल कढीगोळे तयार करत आहे। तर आपण कढीगोळ्यासाठी ताक घेतलेला आहे, हे 1 लिटर एवढं ताक आहे। त्यानंतर आपण कढीपत्ता घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण घेतलेला आहे, अद्रक, कोथिंबीर, 2 लवंगा, मेथीचे दाणे आणि सुकलेल्या लाल मिरच्या आपण तडक्यासाठी घेतलेल्या आहे। कढीगोळे करण्यासाठी आपण 1 वाटी चना डाळ 2 तास भिजत घातली होती कोमट पाण्यात। सर्वप्रथम आपण हिरवी मिरची, जिरं, लसूण आणि अद्रक आपण हिरवी मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता आपण यातलं अर्ध वाटण काढून ठेवायचं आणि उरलेल्या वाटणात आपण थोडी कोथिंबीर टाकायची। चवीनुसार आपण याच्यात मीठ ऍड करायचं आणि ही चना डाळ जी आपण भिजत घातली होती ही यात टाकून याचं छान पाणी न घालता वाटण तयार करून घ्यायचं। आपण हरभऱ्याच्या डाळीचं छान वाटण तयार करून घेतलेले हे आपण मिक्सरच्या पॉटमधनं काढून घेऊ। आपण कढी करण्यासाठी ताक घेतलेलं आहे ते आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकू आणि त्यात आपण 2 ते 3 चमचे एवढं बेसन पीठ टाकायचं आणि मिक्सरला एक गरका देऊन याचं मिश्रण तयार करून घेऊ। आपण ताक आणि बेसन पीठ छान मिक्सरमध्ये एक गरका मारून घेतलं। असं केल्यामुळे आपली कढी एकसारखी घट्ट होते आणि अशी म्हणजे अशी फुटल्यासारखी ती दिसत नाही, मिळून येते छान। आपण कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आपलं तेल गरम झालं की त्यात आपण सगळ्यात आधी आपण मोहरी टाकायची। मोहरी तडतडली की आपण त्यात 2 ते 3 मेथीचे दाणे टाकून घ्यायचे। आपली मोहरी आणि मेथीचे दाणे छान तडतडले की आपण त्यात 2 लवंगा टाकायच्या, थोडासा हिंग टाकायचा आणि जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण केलं होतं ते आपण यात टाकून घ्यायचं आणि आपण कढीसाठी जे ताक आणि बेसन पीठ एकत्र केलं होतं ते आपण यात ॲड करायचं। हळद टाकायची आणि चवीनुसार आपण याच्यात मीठ ॲड करायचं। थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आपण यात आणि आता कढीला छान उकळी काढून घेऊ। आपली कढीला उकळी येईपर्यंत आपण या पिठाचे असे छान गोळे तयार करून घेऊ। म्हणजे कढीला उकळी आली की आपण त्यात हे गोळे सोडायचे आणि मग आपले कढी गोळे तयार होतील। त्यात आपण बिलकुल पाणी नाही घातलेलं, तुम्ही बघू शकता किती छान आपला गोळा तयार होतोय। आपल्या कढीला छान उकळी आलेली आहे। आता आपण त्यात गोळे सोडून घ्यायचे, पण गोळे सोडताना अजिबात घाई करायची नाही। जिथून आपल्याला उकळी फुटलेली दिसली तिथे हा गोळा सोडायचा। जिथून ही कढी वरती उकळी घेते त्या ठिकाणी आपण असा गोळा सोडला की तो बरोबर शिजून वरती येतो, म्हणजे आपले गोळे एकमेकांना चिटकतही नाहीत आणि छान फुगून तयार होतात आणि ते फुटतही नाहीत। जर तुम्ही कच्ची कढी असताना जर त्यात गोळे टाकले किंवा पीठ आपण जे हरभऱ्याची डाळ भिजवली होती ती वाटताना आपण त्यात पाणी घातलं नव्हतं, त्यात जर तुम्ही पाणी घातलं तर ती डाळ पातळ होते आणि अशा वेळेसही गोळे फुटू शकतात। गॅस लहान करू आणि उरलेले सगळे गोळे या कढी तुम्ही बघू शकता आपले कढी गोळे कसे छान असे वरती आलेले आहेत। आता आपण याला 5 ते 7 मिनिटं असेच कढीत शिजू द्यायचे। आपण याच्यावर तडका टाकणार आहे, त्यासाठी आपण तडका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवलं। आपलं तेल गरम झालं की आपण त्यात थोडीशी मोहरी टाकायची, थोडंसं जिरं टाकायचं, गॅस बंद करू। आपण त्यात लाल मिरच्या टाकू आणि हा तडका आपण कढीवर टाकायचा। ही कढी विदर्भात तर खिचडीसोबत खातात। फक्त साधी मुगाची डाळीची खिचडी करायची आणि त्याच्यासोबत हे कढी गोळे खूप अप्रतिम असे लागतात। तुम्ही तुमच्याकडे कढी गोळे कसे करतात आणि कशासोबत खातात हे कमेंट करून नक्की कळवा।
आणि आपले कढीगोळे तुम्ही नक्की ट्राय करून पहा. खूप टेस्टी असे हे कढीगोळे लागतात. आता आपण याला 5 मिनिटं उकळी येऊ देऊ आणि मग गॅस बंद करू. असे हे आपले छान कढीगोळे तयार आहेत. हे आपण एका वाटीत काढून घेऊ आणि सर्व करू. अशा प्रकारे आपले कढीगोळे तयार आहेत. तर आपल्या मेघाच मराठी रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.